हे यू ऑल अँड व्हेरी गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू आणि तुम्हा सर्वांचं या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि इथनं पुढे माझं जे काही रुटीन असणार आहे ते तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर आता संध्याकाळी म्हटलं मस्त रेडी व्हावं आणि अनायाला गार्डनमधनं फिरून आणावं, जे की जनरली मी करत असते. संध्याकाळी कधीतरी मी जिमला जाते, कधीतरी तिला गार्डनला घेऊन जाते. तर मग अशा सगळ्या गोष्टी शफल करत असतो, ज्या ज्या वेळेप्रमाणे जे काही जमणार असेल तसं मॅनेज करतो. तर आता म्हटलं चला तिला रेडी करते, मी पण रेडी झाली, तिला घेऊन जाऊया. पण बाहेर इतका जोराचा पाऊस सुरू झाला तर आता मला वेट करावं लागणार आहे. पण हां, आता मी रेडी झाली आहेच तर तिला मी घेऊन जाणारच नक्कीच. त्यानंतर आम्हाला थोडंसं मॉलमध्ये काम आहे. रोशनला मी एक गॉगल गिफ्ट केलेला आहे, असंच केला, काही रिझन नाही. असंच मला वाटतं की चला त्याला खूप दिवस झालं काही घेतलेलं नाही, म्हटलं चला आता बर्थडेला खूप वेळ आहे तर काहीतरी घ्यावं, म्हणून त्याला एक मी मस्त गॉगल गिफ्ट केलेला आहे. तर त्याची डिलेव्हरी आलेली आहे तर ती आणायला आम्हाला जायचं आहे. गार्डनमधनं आम्ही जाऊ, तिथनं थोडा वेळ आणायला तिथे फिरवू आणि मग त्यानंतर तिथे जाऊ. मग ते सगळं झालं की घरी यायचं आहे, डिनरची प्रिपरेशन करायची आहे आणि आमच्यासाठी प्लस अनायासाठी मी आज काय डिनर बनवणार हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाहेर पाऊस पडतो आहे म्हणून इथे मस्त गरमागरम चहा बनवला आमच्या दोघांसाठी. नानू कुठे बसली तू? पाऊस पाहत बसली ना? तुला झोपी कशी आली ग? तुझी झोप तर झाली. कशी आली तुला झोपी? झोपू तर झाला आप्पा. झाडाला खूप सुंदर कलरचं एक मस्त फूल आलेलं आहे आणि बाहेर असा जोराचा पाऊस पडतो आहे आणि इथे आम्ही चहा पितो आहे. नानू कोकी आली का ग? कशी आली कोकी? नानू तू काय खाणार? का खाणार नानू? आणि फायनली पाऊस थांबलेला आहे तर आता नानू आणि मी निघालेलो आहे कुठे? गार्डन मध्ये. नानू कुठे चाललो आपण? गार्डन मध्ये घुमी करायला, हा ना? आणि इथे अनायाचा स्ट्रॉलर रेडी होत आहे. तिची गादी धुतली त्याच्यामुळे आता परत मस्त त्याच्यात टाकून तिला खूप कम्फर्टेबल वाटतं या गादीने. मस्त झोप पण येते तिला या गादीमध्ये. आजकाल आपल्याला काही पाहिजे असेल, म्हणजे समजा नळ बंद केला आणि नळ परत सुरू करायचं असं सांगायचं असेल तर आम्ही कसं करतो? नानू कसं करतो आपण? कसं करते नानू? हो ना, असं करते. आणि असा बम्माशी पण करतो आपण, हो ना? चला मग आता आपण जायचं. तू का बरं एवढी खुश का आहे तू? बाहेर चाललो म्हणून? बाहेर चाललो म्हणून? कुठे आली तू? अशी कुठे आली? कुठे आली तू? घुमी आली? नानू ग, घुमी आली का? हाच आहे. हा एकदम खास आहे ना? काय खायचंय? काय पाहिजे तुला? हे पाहिजे? हे पाहिजे? हां बघ काय काय बघायचं? तुला नानू तुला पाहिजे? अरे बापरे, हात ओढून ना. एक मिनिट
बापरे. देणार अनु, देणार देणार देणार. देते ना अनु, 1 मिनिट थांब बेटू. 1 मिनिट. थंड आहे हा. बघ तिला हात नको लावतो. छान छान नानू. कसं वाटलं? लाईक इट. आणखी पाहिजे. झोपू आली? नाही नाही आली. बरं बरं नको झोपू, काही प्रॉब्लेम नाही. उठून बसायचं तिला आता. बघ आम्ही घरी आलो. माझा डिनर होऊन गेलेला आहे. मी मस्त भेळ खाल्ली, माझं पोट भरलं. आता मला काही खायची गरज नाही आहे. मग आता फक्त राहिलेलं आहे रोशनचं डिनर आणि अनायाचं डिनर. तर आता ती झोपलेली आहे आणि तेवढ्या वेळात म्हटलं चला आपण संधीचा उपयोग करून आपलं काम करून घेऊया. एकदम हळू आवाजात तिला मी फॅन खाली स्टॉलरमध्येच ठेवून दिलं. जर तिला काढायचा प्रयत्न केला तर ती उठून जाते. तर म्हटलं चला आता पटापट आपलं आपण आवरून घेऊया. तर आता रोशनसाठी मी बनवणार आहे ऑमलेट. त्याला फार काही नको आहे, म्हणजे तो रात्री म्हणजे संध्याकाळी आम्ही फार असं हेवी डिनर करतच नाही. तर एकदम लाईट काहीतरी खातो मील. तर मग आता तो म्हणला की माझ्यासाठी फक्त ऑमलेट कर आणि अनायासाठी काहीतरी फूड बनवणार. आता जे काही बनवणार तुम्हाला मी पुढे रेसिपी दाखवतेच. आणि या संधीचा काहीच उपयोग झाला नाही. मॅडम डायरेक्ट उठून बसलेल्या आहे. आता कशं पे तू, मी कसं काम करायचं? तुझ्यासाठी डिनर बनवत होती ना मी, तुझ्यासाठी आणि डॅडासाठी. मग तू का नाही झोपली? छान झोपायचं थोडा वेळ ना. उठून गेला तू एव्हा नौकड. बोलो काय हरकत नाही. ये आता अनाया उठली आहे पण ती खेळत आहे. तर तेवढ्या वेळात मी माझी पटापट प्रिपरेशन करते. तर इथे मी पहिले कांदा घेतला, तो कापून घेते. कांदा, मिरची आणि कोथिंबीर या 3 गोष्टी मी वापरते. आणि जर काही घरात व्हेजिटेबल्स असतील तर ते पण मी टाकते. पण रोशनला फार आवडत नाही जनरली, तर म्हणून मी साधा बनवायचा प्रयत्न करते ऑमलेट. तर तुम्ही काय करता? तुम्ही काही स्पेशल ऑमलेट बनवता का? मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, मी पण ट्राय करेन जर तुमचं काही वेगळं असेल तर. मग ऑमलेट बनवायसाठी सगळ्यात आधी मी इथे अंडे फोडून घेतले. एका बाउलमध्ये हे 3-4 अंडे मी फोडून घेतलेले आहेत. मग त्यानंतर घरात असलेले एकदम सिंपल असे मसाले मी इथे यूज करते. तर इथे सगळ्यात आधी मी टाकलेलं आहे जिरं पावडर, थोडंसं रेड चिली पावडर, धने पावडर आणि हळद असं सगळं टाकून घेतलं. थोडंसं जिरं टाकते ज्याने खूप छान टेस्ट येते. आणि हो, मीठ टाकायची मी विसरली नाही आहे. मी टाकलं पण मी शूट करायची विसरलेली आहे ॲक्च्युली. मग इथे घेतला कांदा बारीक चिरलेला, याच्यामध्ये टाकून दिला. हिरवी मिरची आणि कोथिंबीर ही पण बारीक चिरून घेतली आहे छान. या सगळ्यांना छान मस्त मिक्स करून घेतलं. इकडे तवा गरम करायला मी आधीच ठेवला होता. आता तव्यावर कमीत कमी तेल वापरायचं, पण चिपकलंही नाही पाहिजे म्हणून तेल तर वापरावंच लागेल. म्हणून इथे थोडंसं तेल आधी टाकून घेतलं, त्याला स्प्रेड केलं पूर्ण तव्यावर. आणि वाटलं की कमी पडलं आहे तर मग परत तेल वापरलं. आता हेल्दी खायचं आहे तर तेलाचा वापर कमीत कमी करायचा असं आम्ही ट्राय करत असतो. म्हणून मग मी ते कमीत कमी तेल टाकून ऑमलेट बनवत आहे. मग जे मिश्रण मी रेडी केलं होतं ते मी यामध्ये टाकून दिलं तव्यावर आणि ते चांगलं स्प्रेड केलं इव्हनली सगळीकडे. आणि हे जर असंच ठेवलं ना तर खूप मोठी गॅस ठेवली तर ते खालून जळून जातं आणि वरून होतच नाही. मग त्यासाठी आयडिया काय करायची, गॅसची फ्लेम लो ठेवायची एकदम आणि त्यावर झाकून ठेवायचं. म्हणजे वाफेने वरचा भाग पण शिजतो आणि खालचं जळतसुद्धा नाही मोठ्या गॅसमुळे. तर इथे मी असंच केलं आणि हे करून घेतलं. मग एका साईडला झालं तेव्हा मी याला पलटायला घेतलं तर इझिली पलटलं. ॲक्च्युली इतका मोठा जर असेल ऑमलेट तर ते पलटत नाही, पण माझं छान इझिली पलटतं. छोट्या मोठ्या ज्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगितल्या त्या वापरून मी करत असते. मस्त ऑमलेट इथे रेडी झालेलं आहे. आता ॲक्च्युली मी तर खात नाही तर म्हणून मला टेस्ट माहिती नाही, पण रोशनला अशाच प्रकारचं आवडतं. त्याबरोबर मी घरात असलेला एक सॉस त्याला देते आणि बस हेच त्याचं डिनर झालं आजचं. मग त्यानंतर लगेच अनायाचं डिनर बनवायला मी घेतलं. मग एक बनाना इथे घेतलेला आहे, तो छान स्मॅश करून घेतला मी. मग पातेलं ठेवलं जे नेहमीचं आपलं असतं, त्यामध्ये टाकलं पाणी गरम व्हायच्या आधीच आपल्याला यामध्ये नाचणीचं पीठ टाकायचं आणि ते मळून घ्यायचं. हे नाचणीचं पीठ म्हणजे रागी.
हे पीठ पण मिळतं किंवा रागी अशी पण मिळते, ती तुम्ही बारीक करून घेऊ शकता. पण त्यासाठी खूप काही करावं लागतं. ते धुवायचं, मग वाळवायचं, मग बारीक करायचं. मग हे इझिली मार्केटमध्ये पीठ अवेलेबल असतं, तेच मी आणते. असं पाण्यात लगेच टाकायचं. गरम झाल्यावर जर तुम्ही हे पीठ टाकलं तर त्याचे गुठळे बनतात. तर मग हे इझिली असं होतं आणि कंटिन्यू चालवत राहायचं, असं फिरवत राहायचं, म्हणजे गुठळ्या बनणार नाही. आणि या कन्सिस्टन्सीला आलं की गॅसचा फ्लेम बंद करून द्यायचा. यामध्ये थोडंसं तूप मी टाकते, ज्याने पचनाला इझी होते जे काही आपण बाळाला देतो. आणि मग यामध्ये स्मॅश केलेला बनाना आपण ॲड करू आणि ते छान मिक्स करून घेऊ, जेणेकरून छान गोड अशी टेस्ट येईल. जर तुम्ही नुसतं नाचणीचं सत्व म्हणजे हे नाचणीचं पीठ बाळाला द्यायला गेले तर ते खाणार नाही, कारण ते बिलकुल टेस्टी लागत नाही. त्यामध्ये हवं तर तुम्ही गूळ पण ॲड करू शकता, पण मी देत असते गूळ, पण शक्यतो अवॉइड करते. जर स्वीटनेस फ्रूट्सपासनं येत असेल तर मग गूळ अवॉइडच करते. म्हणून मी शक्यतो हे कॉम्बिनेशन नेहमी तिला देत असते, बनाना विथ रागी. काय मजा आली? मजा आली? मजा आली? बाबा म्हणते का अनु तू? अनु काय म्हटलं तू आता? आई बब्बा. अच्छा ब्रु केलं, मग वाटलं बाबा म्हटलं. काय म्हटलं तू? म्याव म्याव म्याव. Are you hungry? Are you hungry? नानो. तर अनायाचे 2 फेवरेट फूड आहे. सगळ्यात जास्ती फेवरेट म्हणजे दाल सरलाक. तिला दाल सरलाक नुसतं, म्हणजे त्याच्यात काही न टाकता फक्त पाणी टाकून छान ते उकळून घ्यायचं थोडंसं. मी खूप तर त्याची रेसिपी दाखवलेली आहे, तर ते एक आवडतं. आणि सेकंड म्हणजे हे, तर तिला ॲक्च्युली बनाना खूप आवडतो, तर मग मी बनाना तिला याच्यामध्ये देते, नाचणीच्या पिठामध्ये. आणि ते बेस्ट कॉम्बिनेशन मला वाटतं, कारण नाचणीचं पीठ तसं खूप टेस्ट लागतं. तर मग त्यामुळे जर त्याच्यात बनाना गेला की तो स्वीटनेस पण घेऊन येतं आणि ते एकदम छान कॉम्बिनेशन होऊन जातं आणि ते आणायला फार आवडतं. तर ह्या 2 गोष्टी ती खूप आवडीने खाते. पण जेव्हा दाल खिचडीची वेळ येते, जेव्हा मी खूप साऱ्या भाजी टाकून मुगाच्या डाळीची खिचडी बनवते, त्याची रेसिपी पण मी शेअर केलेली आहे, तर ती तिला काही आवडत नाही. मग ते खाताना आम्ही खूप नाटक करतो. बाकी गोष्टी आम्ही थोड्याशा व्यवस्थित, म्हणजे जे बाकीचे सॅरेलॅक्स आहेत ते पण आम्ही व्यवस्थित खाऊन घेतो. कधी मी त्यामध्ये ॲपल टाकते, कधी मी त्यामध्ये आपलं पेयर टाकते. तर ह्या सगळ्या कॉम्बिनेशन्सने मी तिला बाकीचे सॅरेलॅक देत असते. बाकीचे म्हणजे कुठलं, तर पोहा सॅरेलॅक, ओट्स सॅरेलॅक आणि सुजी सॅरेलॅक. तसे 3 सॅरेलॅक जे आहेत ती मी त्याच्यामध्ये मी ॲपल आणि पेयरचं कॉम्बिनेशन जास्ती देते. आणि जे नाचणीचं पीठ आहे याच्यामध्ये मी केळ देत असते नेहमीच. आणि दाल सॅरेलॅकमध्ये मी भाज्या देते शक्यतो, जे काही भाज्या मला टाकता येईल. आणि भाज्यांमध्ये काय, तर पंपकिन आलं, आपलं भोपळा आला, भोपळा आणि नंतर लौकी आली. तर ह्या सगळ्या गोष्टी मी दाल सॅरेलॅकमधून देते. खिचडीमध्ये काय, त्याचबरोबर मी दाल सॅरेलॅकमध्ये गाजर पण ॲड करते, ते पण छान लागतं. आणि जर मला दाल खिचडी बनवायची असेल तर मोस्टली मी पालक ॲड करते. घरात जर पालक अवेलेबल असेल तर पालक एकदम छान जाते. टोमॅटो ॲड करते, त्याचबरोबर भोपळा पण ॲड करते, लौकी ॲड करते. तर या सगळ्या गोष्टी आहे. कुणाचं कॉम्बिनेशन कुणाशी द्यायचं असं खूप बेसिक आहे. खूप जण मला विचारतात की काय कशासोबत दिलं पाहिजे हेच कळत नाही. तर घरातली अवेलेबिलिटी पाहून आणि कशासोबत काय बेस जाऊ शकतं हे पाहून मग आपण करायचं, ठरवायचं. माझं असं काही ठरलेलं नसतं चार्ट की हे आज देते आज असं. पण घरात जे अवेलेबल आहे आणि याच्याशी कॉम्बिनेशन चांगलं होऊ शकतं ते तिला बनवून द्यायचं. And after dinner, this is our everyday bedtime routine. नानू तू पूर्ण देश खराब केला, वाईट ड्रेस पूर्ण खराब झाला, छिची केली. आणि अनायाचा नेहमीचा शेड्यूल आहे, जेवण झालं की आम्हाला पॉटी येते संध्याकाळचं स्पेशली.
तर मग हा आमचा डायपर चेंजिंग टाईम, ड्रेस चेंजिंग टाईम सगळं चेंज करतो आम्ही. अनाला छान फ्रेश करून देते मी, मस्त पूर्ण वाईप्सनी अंग पुसून देते, तिला बॉडी लोशन लावते, पावडर वगैरे जसं सकाळी रेडी करते तसं संध्याकाळी पूर्ण रेडी करते आणि मग ती फ्रेश होते आणि त्यानंतर आम्ही जातो वॉकला. नानू प्लीज प्लीज तयारी करू दे बेटू. हे घे 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 रिमोट घे, तू खेळ. Say good night. Good night. आणि असं असतं आमचं संध्याकाळचं रोजचं रुटीन. आम्ही 10-10:30ला वॉकला निघतो आणि मग 10:30 पावणे 11 ते 11 वाजेपर्यंत आम्ही वॉक करतो. अराऊंड 45 मिनिट्स तरी आम्ही वॉक करतो. त्यानंतर घरी येण्यावर अनायाला फीड करते आणि तिला झोपवते आणि असा होतो आमच्या दिवसाचा शेवट. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.